बाळाचा जन्म नैसर्गिकरित्या व्हावा की ऑपरेशननं, सिझेरियन गरजेपोटी की डॉक्टरांच्या लालसेपोटी. खासगी हॉस्पिटल्समध्ये सिझेरियनचं प्रमाण 75%. प्रसूती वेदना टाळताय, पण आरोग्याचं काय? गर्भवती महिलांनो, सावधान व्हा. या आहेत सुवर्णा घोष. त्यांनी सुरू केलंय एक अभियान सिझेरियन ऑपरेशनच्या विरोधात. गेल्या काही वर्षात गर्भवती महिलांमध्ये सिझेरियन ऑपरेशन करण्याचं प्रमाण वाढलंय. सर्व हॉस्पिटल्सनी किती सिझेरियन शस्त्रक्रिया केल्या याची माहिती देणं बंधनकारक व्हावं, अशी मागणी घोष यांनी change.org या वेबसाईटच्या माध्यमातून केली आहे. 2 महिन्यात तब्बल 1.5 लाख लोकांनी त्यांच्या या अभियानाला पाठिंबा दिलाय. ये एक बहुत ही सिंपल सा स्टेप है कि डिस्ट्रिक्ट लेवल हेल्थ सर्वे का जो रिपोर्ट्स निकलता है उसमें हमें मिलता है, लेकिन वो एक मैक्रो फिगर मिलता है. कंज्यूमर हो के उस फिगर से हमें कुछ खास फ़ायदा नहीं. तो मैंने सिर्फ बोला है कि माइक्रो लेवल पे वो फिगर हमें दिया जाए कि मेरे जो लोकल हॉस्पिटल्स है मैं उसमें जाऊं तो मुझे पता चले कि उस जगह का, उस फैसिलिटी का सिजेरियन सेक्शन रेट क्या है. इसमें तो कोई छुपाने वाली बात होना ही नहीं चाहिए और ये जानना तो हक है सारे कंज्यूमर्स का. अनेकदा डॉक्टर नव्हे तर रुग्णच सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी आग्रह धरतात. विशिष्ट शुभ दिनी, शुभ मुहूर्तावर बाळ जन्माला यावं यासाठी ज्योतिषांचा सल्ला घेऊन सिझेरियन करणारे महाभागही या देशात कमी नाहीत. change.org ने RTI खाली गोळा केलेल्या माहितीनुसार 2015 मध्ये मुंबईत सरकारी हॉस्पिटल्समध्ये 21,744 मुलांचा जन्म सिझेरियननं झाला. 2010 मध्ये हेच प्रमाण 9,953 एवढं होतं. याचा अर्थ 5 वर्षात मुंबईत सिझेरियन शस्त्रक्रियांची संख्या दुपटीनं वाढली आहे. सिझेरियन शस्त्रक्रिया खर्चिक तर असतेच, शिवाय आई आणि बाळ या दोघांसाठीही जीवघेणी असते. ऑपरेशनच्या वेळी काही चूक झाली तर आयुष्यभर आजारांचा सामना बाळाला करावा लागू शकतो. मातेला रक्तस्रावासोबतच जंतू संसर्ग होण्याचीही शक्यता असते. सिझेरियननं जन्माला आलेल्या बाळांची रोगप्रतिकारक क्षमताही कमी असते. मात्र तरीही अनेक हॉस्पिटल्स आणि डॉक्टर बिनदिक्कतपणे गर्भवती महिलांनी सिझेरियन करावं यासाठी दबाव आणतात. नॉर्मल डिलिव्हरीबाबत दिशाभूल करणारी माहिती दिली जाते. सिझेरियनसाठी डॉक्टर कसा दबाव आणतात याची कैफियत एका मातेनं झी मीडिया समोर मांडली. उन्होंने मतलब सीधे से बताया नहीं कि आपका सिजेरियन होगा, बट ये कहा कि मुश्किल है, आपके केस में मुश्किल होगी, ऐसे कहा था. तो मैंने ऑब्जर्वेशन चेंज किए, देखा कि देखें ऐसे कोई है जो मुझे नेचुरल की तरफ ले जाए या एज अ बैकअप रहे कि कभी कुछ हो जाए तो एज अ बैकअप रहे. ऐसे ये कोशिश से मैं कर रही थी. एक ऑब्स्टेट्रिशियन ने तो मुझे डरा भी दिया बहुत सारा. बाळाच्या जन्माबाबत योग्य माहिती मातेला दिली जात नाही. आपल्या बाळाला जन्माला कसं घालायचं हे ठरवण्याचा अधिकार खरं तर आईलाच असायला हवा. पण पैशांच्या मोहापायी अनेक डॉक्टर तिला सिझेरियन शस्त्रक्रिया करायला भाग पाडतात आणि तिच्या जीवाला धोकाही निर्माण करतात. कविता शर्मा, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.